नमस्कार, कसे आहात? आज आहे होळी आणि सर्वात पहिले तर मी देवपूजा करून घेतली कारण त्यालाच बराच वेळ लागतो. तर छान अशी माझी देवपूजा झाली. त्यानंतर मी छोटीशी रांगोळी काढली. सोपी आणि पटकन होईल तशी मी साच्याने रांगोळी काढून घेतली. हे 2 कलर कॉम्बिनेशन छान दिसतात आणि याच्यात पिवळा जरी ॲड केला ना, तो पण कलर छान दिसतो. तर अशी ही सिंपल रांगोळी कशी वाटली? त्यानंतर मग बाकीचा जो काही स्वयंपाक होता थोडाफार तोही करायचा होता. पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर मग बराचसा वेळ लागतो आणि होळीला आम्ही पोळीच बनवतो आणि सगळीकडेच तेच बनत असणार. तर थोडीफार काही फुलं जी आहेत ती आणली होती. चाफ्याची फुलं छान भेटली मला, तर तीसुद्धा मी स्वामींसाठी आणली. आता 3:45 होत आलेत आणि एकाला मी झोपवलं आहे आणि एक जो आहे तो उद्याची तयारी करतो आहे. बिल्डिंगमध्ये काही जास्त मुलं नाही आहेत, पण त्याचा एकच फ्रेंड आहे, तर ते दोघं खेळणार आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये मग ते जातील खेळायला. तो त्याची तयारी करतो आहे आणि मी माझी. तर इथे मी आज पुरणपोळी बनवते, कटाची आमटी, भात आणि पापड. तर हे असणार आहे आजचं जेवण. पुरणपोळी याच्या आधी एकदाच बनवली होती जेव्हा मम्मी होती तेव्हा, पण तेव्हा मी खाल्ली नव्हती कारण तेव्हा नुकताच डिलिव्हरी झालेली. पण आज मी एक तरी पोळी खाणार आणि त्यासोबत मग चपातीसुद्धा बनवणार आहे कारण चिकू खात नाही. पुरणपोळी जास्त कोणाला आवडत नाही, पण कटाची आमटी सगळ्यांना आवडते आणि ते खातात पण आणि भातासोबत आणि त्यांना प्यायला पण पाहिजे, त्यामुळे ती जास्त बनवते मी. तर त्याचं जे काही मसाला वाटण आहे ते मी बनवून घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं. खोबरा मी भाजून वाटून ठेवते, त्यामुळे मी ते नाही भाजलं, फक्त कांदा भाजला होता आणि त्यात मग जो भाजलेला खोबरा आहे तो दोन्ही मिक्सरला लावून भाजून घेतलेला. आणि आता मी पुरण जे आहे ते बनवून घेते. आधी मी पुरणपात्र वापरायची, जेव्हापासून मला ही पद्धत कळाली तेव्हापासून मी ते पुरणपात्र वापरतच नाही आहे. ते तसंच पडून आहे आणि आता मला काही जुनी भांडी आहेत तीसुद्धा काढायची आहेत, तर त्यासोबत ते पुरणपात्रसुद्धा मी काढून टाकणार आहे. तर पाणी जे कटाची आमटीसाठी लागणार आहे ते तसंच मी ठेवते. ह्यात थोडंसुद्धा पाणी नाही ठेवते, सगळं पाणी निथरून घेते आणि मग या चाळणीनेच वाटीने जर असं स्मॅश केलं ना तर पुरण छान होतं. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. कोणी गुळाचे बनवतात पुरणपोळ्या किंवा कोणी साखरेच्या. तर मी जे आहे ते साखरेचीच बनवते, पण असं जे आहे ते स्मॅश करून घेते आणि मग गॅसवर ठेवून पातेल्यात टाकून व्यवस्थित घट्ट होऊ देते आणि त्यात मग साखर ॲड करते. कोणी कोणी डाळ जी आहे त्याच्यातच साखर टाकतात आणि मग ते पुरणपात्र्यामधून बनवून घेतात सारण. माझी आजी म्हणायची, जिला पुरणपोळीचा स्वयंपाक येतो ती खरी सुगरण. तर मी तर सगळं लग्नानंतर शिकले होते. मला काहीच येत नव्हतं आणि आत्ता मी ह्याच्यात जेवण बनवण्यामध्ये प्रो मॅक्स झाली आहे. तर इतकं मला छान आणि जेवण व्यवस्थित बनवता येतं आणि मला बनवून खाण्यापेक्षा बनवून खाऊ घालायला जास्त आवडतं. तर पुरणपोळी जेव्हा पण बनवते किंवा मी पराठे बनवते ना तर माझ्याकडून ते फुटतात. तर चपाती, भाकरी आणि काही पुरणपोळी वगैरे असेल ना तर त्याच्यात मी एकदम परफेक्ट नाही आहे. पण बाकीचं जे काही असेल, भाज्या वगैरे करायच्या असेल किंवा एखादी राईसचा प्रकार किंवा कोणती दुसरी डिश कोणती करायची असेल ना तर ती मी एकदम छान आणि परफेक्ट करते. फक्त हे जे काही चपाती, भाकरी आणि पुरणपोळीचं जे आहे ना लाटायचं, तर ते माझ्याकडून व्यवस्थित होत नाही, पण मी हळूहळू शिकते. मागे मला 1-2 कमेंटसुद्धा आलेले की तू भाकरी छान करते तर कशी बनवते, त्यावर डिटेल ब्लॉग कर. पण मलाच येत नाही तर मी तुम्हाला काय शिकवणार. तर जेव्हा मी परफेक्ट बनेल ना तेव्हा मी नक्की सांगेल कसं बनवते. पण ह्याच्या आधी मी एकदा दाखवलं होतं कशा पद्धतीने मी भाकरी वगैरे बनवते. तर असो, तर मी सारण बघितलं. पहिले मी गरम केलं पातेल्यात, तर ते पातळ झालं, पण नंतर साखर टाकल्यानंतर बराच वेळ छान शिजू दिल्यानंतर ते घट्ट झालं आणि ते काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवलं. भरपूर भांडी पडली होती, तर त्याच्या आधी मी चहा घेतला आणि नंतर मग भांडी घासायला घेतली, कारण चहा घेतल्यावरच मला एनर्जी येते.
बाकीचं सगळं माझं स्वयंपाक करून झालेलं, फक्त कणिक मळायचं होतं आणि पुरणपोळ्या करायच्या होत्या. तर इथे पिलूला मी झोपवते, पण ती काय झोपत नाही आहे. तर तिला मी झोपवलं पहिले आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेतला. तर मी जेव्हा पण स्वयंपाक करते ना, तेव्हा तिला मी नेहमी झोपवते आणि मगच करते. नाहीतर मग घरी कोणी असेल, संदीप वगैरे असेल तर तो घेतो. मग आत्ताच हे पार्सल आलं होतं कोलॅबरेशनसाठी. याच्यात काय आहे ते तुम्हाला मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल. अजून एक आहे, ते पण आल्यावर मग दोन्ही एकत्र दाखवेल. तर आता मी पहिले पुरणपोळ्या करून घेते आणि मला खालीसुद्धा जायचं आहे, खाली होळीला नैवेद्य दाखवायला. मॅडम उठल्या होत्या आणि परत मग तिला इथे संदीपने झोपवलं. तर तिला ना सवय लागली आहे, तिला इथे झोपाळ्यावर असं हलवलं ना तरच ती झोपते. आणि मग नंतर तिला आम्ही हळूच पाळण्यात टाकतो आणि तिला जाग आली ना तर ती उठून जाते. पण तिला झोपण्याची खूप सवय झाली आहे. मला एक कमेंटसुद्धा आलेली, तिला असं ठेवू नका म्हणून झोपाळ्यावर. आमचं लक्ष असतं तेव्हाच तिला आम्ही घेऊन तरी बसतो, किंवा मग तिला जरी ठेवलं तरी तिच्याकडे लक्ष असतं. असं ठेवून आम्ही इकडे तिकडे जात नाही. पापडाचे मी तुकडे करून घेतलेत आणि आता तव्यावरतीच तळते मी. आता कुठे कढई काढू तेवढ्यासाठी म्हणून मी तव्यावरतीच तळते. त्यानंतर मग नैवेद्य काढून घेतलं मी प्लेटमध्ये, कारण खाली काय काय घेऊन जायचं आहे ते. पुरणपोळी, कटाची आमटी, भात, पापड आणि एक साखरेचा हार असतो तो, आणि थोडीफार काही फुलं, अगरबत्ती, पाणी आणि एक नारळ. तर हेच एवढं घेऊन जायचं असतं, तेवढं मला माहिती आहे. तेवढं मी सामान घेऊन गेली आणि पिल्लूला झोपवलं होतं. चिकूला बोलले 10 मिनटं लक्ष दे. तर आम्ही दोघं जाऊन मग खाली जायचं होतं, त्यामुळे आम्ही दोघंच गेलो होतो. त्यानंतर मग चिकूला जे आहे ते होळीचे पाया पडून घेऊन आले. खाली जायच्या आधी मी पहिले घरी नैवेद्य दाखवलं. मला एक अशी पण कमेंट्स आलेली की तुम्ही रोज नैवेद्य दाखवता का? तर हो, आधी नव्हती दाखवत मी सुरुवातीला, पण जेव्हापासून मी स्वामींचं करायला लागले तेव्हापासून मात्र मी रोज नैवेद्य दाखवते. तर ही अशी एक प्लेट, प्लॅस्टिकची प्लेट आहे, त्यातच मी घेऊन जाते. छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.